नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता खूप भूतकाळातला वाटतो, पण खरं तर त्याची पाळेमुळे आजच्या आपल्या आधुनिक अर्थव्यवस्थेत आणि डिझाईनमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. आजचा आपला विषय आहे डॉक्टर सरोजिनी बाबर यांचा कारागिरी हा अतिशय सुंदर पाठ. नक्कीच. यातून लेखिकेने जुन्या काळातील गावांमधल्या अफाट कलाकुसरीचं जे चित्र उभं केलंय ना, ते खरंच थक्क करणार आहे. पण आज आपण फक्त त्या वर्णनांवर थांबणार नाही आहोत. अगदी बरोबर. कारण तसं पाहिलं तर हा पाठ म्हणजे केवळ जुन्या काळातील रम्य आठवणींचा किंवा काय म्हणतात त्याला नॉस्टॅल्जियाचा संग्रह नाहीये. हो. जर आपण याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एका स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्यांची एक खऱ्या अर्थाने मास्टर क्लास आहे. मास्टर क्लास, क्या बात है. हो ना. म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत स्किल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल इकॉनॉमी म्हणतो, त्याची अगदी मूळ संकल्पना या पाठात आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा आपला मुख्य हेतू हाच आहे की आपण जुन्या काळातील या बलुतेदार पद्धतीचा थोडा वेध घ्यावा. आता जे श्रोते नव्याने हा विषय समजून घेत आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर बलुतेदार पद्धत म्हणजे गावातील अशी एक व्यवस्था जिथे सुतार, लोहार, कुंभार, चांभार असे विविध कारागीर आपली सेवा गावाला द्यायचे आणि त्या बदल्यात त्यांना धान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात मोबदला मिळायचा. अगदी तेच. ही एक अत्यंत गुंफलेली अर्थव्यवस्था होती. तर या पारंपरिक ज्ञानाचा आजच्या आपल्या आधुनिक व्यावसायिक जगाशी कसा थेट संबंध जोडता येईल हे आपण आज उलगडून बघणार आहोत. सुरुवात करूया ती मातीच्या किमयेपासून. मातीचं काम किंवा कुंभारकाम हा या व्यवस्थेचा एक अत्यंत महत्वाचा कणा होता. हो. आणि कुंभारवाड्यातलं ते दृश्य डोळ्यांसमोर आणलं तर जाणवतं की ते फिरतं चाक आणि त्यावर ठेवलेला मातीचा गोळा ही काही साधी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. त्या फिरत्या चाकावर कुंभाराच्या हाताच्या चपळ हालचालींनी त्या मातीला जो आकार मिळतो ते एक प्रकारचं जिवंत इंजिनिअरिंग आहे. पाठात अनेक पारंपरिक भांड्यांची नावे येतात. जसं की मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगणी, गाडगी आणि चूल. आजच्या काळात आपण सरसकट एकाच आकाराचे स्टीलचे किंवा प्लास्टिकचे डबे वापरतो. पण त्या काळी प्रत्येक भांड्याचं एक विशिष्ट शास्त्र होतं. अगदी बरोबर. तिथे फॉर्म फॉलोज फंक्शन हा जो डिझाईनचा नियम आहे तो अगदी काटेकोरपणे पाळला जायचा. म्हणजे गरजेनुसार आकार. हो. आता बघा, डेरा किंवा घट म्हणजे पाणी साठवण्यासाठी वापरली जाणारी मोठी आणि विशिष्ट आकाराची मडकी. त्यांचा आकार असा असायचा की पाण्याचे बाष्पीभवन योग्य प्रमाणात होऊन पाणी नैसर्गिकरित्या थंड राहील. अरे वा. आणि दुसरीकडे टिंगणी किंवा गाडगी ही रोजच्या स्वयंपाकात वापरण्यासाठी तयार केलेली छोटी आणि पसरट तोंडाची भांडी असायची. हे केवळ मातीचे गोळे नव्हते, तर ते एका विशिष्ट गरजेसाठी तयार केलेले कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्स होते. आणि या कामातली मला जाणवलेली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे कौशल्य कसं शिकवलं जायचं. आज आपण एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण घेण्यासाठी व्यावसायिक संस्थांमध्ये जातो, पण तेव्हा कुंभाराच्या घरातील लहान मुले सणावाराला जसे की बेंद्राच्या सणासाठी मातीचे बैल किंवा नागपंचमीसाठी मातीचा नाग बनवायला मोठ्यांसोबत बसायची. यालाच आपण कौशल्याचं नैसर्गिक हस्तांतरण किंवा ऑर्गॅनिक स्किल ट्रान्सफर म्हणू शकतो. ऑर्गॅनिक स्किल ट्रान्सफर. हो. कुंभाराच्या हाताची ती चपळाई किंवा मसल मेमरी काही एका दिवसात तयार होत नाही ना. नक्कीच नाही. जेव्हा घरातील लहान मुले चिखलात हात घालतात, स्वतःच्या हाताने छोटे बैल किंवा नाग बनवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते नकळतपणे मातीचा पोत, पाण्याचं प्रमाण आणि आकार देण्याचं तंत्र शिकत असतात. आजच्या काळात आपण यासाठी हँड्स ऑन वर्कशॉप्स आयोजित करतो, पण तेव्हा हे प्रॅक्टिकल शिक्षण घराच्या अंगणातच अगदी सहजपणे मिळत असे. हे खूप छान निरीक्षण आहे. म्हणजे शिक्षण हे जगण्याचाच एक भाग होतं. हो. आता या जड आणि स्थिर मातीच्या जगातून आपण थोड्या वेगळ्या, हलक्या पण तितक्याच मजबूत कारागिरीकडे वळूया. बुरुड काम. अगदी बरोबर. बुरुड गल्लीत गेल्यावर बांबूच्या ज्या वस्तू पाहायला मिळायच्या त्यात रवळ्या, सुपं, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या आणि पाळणे यांचा समावेश असायचा. बांबूच्या या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं मटेरियल सायन्स. बांबू हा अत्यंत चिवट आणि लवचिक असतो. हो. आणि मला इथे एका सुंदर किस्साची आठवण येते. कोणता किस्सा? पाठात असा उल्लेख आहे की जेव्हा लहानग्या मुली फुले वेचण्यासाठी बुरुडाघरची बांबूची परडी घेऊन जायच्या ना, तेव्हा त्यांची एक वेगळीच ऐट असायची.
हो, तो रुबाबच वेगळा. गावातले लोक विचारायचे, कुठून आणली ही परडी? आणि तेव्हा त्या कलाकुसरीच्या वस्तूची मालकी असल्याचा जो अभिमान वाटायचा ना, तो खूपच भारी असायचा. नक्कीच. या परडीचं किंवा बांबूच्या इतर वस्तूंचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सगळं कसं मजबूत आणि देखणं, पण जडभारे पण नाही. आणि हाच तर आजच्या आधुनिक सस्टेनेबल डिझाईनचा आत्मा आहे. सस्टेनेबल डिझाईन. हो, आज जगभरातले डिझायनर्स असे प्रॉडक्ट्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे पर्यावरणाला अनुकूल असतील, दिसायला सुंदर असतील आणि वापरायला सोपे म्हणजे हलके असतील. आपण आज महागडे बांबूचे फर्निचर किंवा टोपल्या इको फ्रेंडली म्हणून विकत घेतो, पण आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने शेकडो वर्षांपूर्वीचा समतोल साधला होता. खरे. बांबूची परडी किंवा करंडी ही वजनाला इतकी हलकी असते की ती सहज वाहून नेता येते, पण ती इतकी मजबूत गुंफलेली असते की ती वर्षानुवर्षे टिकते. म्हणजे जुन्या काळातली ती खऱ्या अर्थानं सस्टेनेबल डिझाईन होती. अगदी. बांबूच्या या टिकाऊपणाबद्दल आणि सौंदर्याबद्दल बोलताना मला आणखी एका कारागिराची आठवण येते, ज्याचं काम निव्वळ सजावटीचं होतं, पण त्यात अफाट कल्पकता दडलेली होती. जिनगराचं काम? हो, जिंगर. म्हणजे जे लोक उत्सव किंवा लग्न समारंभासाठी सजावटीच्या वस्तू बनवतात. तो गुलाबी रंगाचा चुरबुड्याचा कागद, त्यावरची सोनेरी नक्षी आणि त्यातून बनवलेला तो चमचमता शेंडीचा नारळ. आज आपण ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रॉप डिझाईन म्हणतो, ते हे जिंगराचे काम होते. अगदी. लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतली नक्षत्रमाळा, हे सगळं ग्रामजीवनाचं इंजिनिअरिंग आणि कला यांचं अफलातून कॉम्बिनेशन होतं. जिनगर राघू मैना आणि चंद्रचांदण्यांची अशी हुबेहूब खेळणी बनवायचे की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जिंगराचे काम हे केवळ एकट्याचे नव्हते. म्हणजे त्यासाठी लागणारे लाकूड किंवा बांबू सुताराकडून यायचा. रंग नैसर्गिक साधनांमधनं मिळवले जायचे. हे स्पष्ट करते की त्या काळातील गावे ही स्वतःमध्ये एक छोटी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री होती. अरे वा, हा विचार मी केलाच नव्हता. परस्परावलंबित्व हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे दोरखंडाची किंवा वाखाची निर्मिती. हो, वाख वळणे. या प्रक्रियेचं जे दृश्य उभं राहतं ते थक्क करणार आहे. लेखिकेच्या चिमा नावाच्या मैत्रिणीच्या घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी 2 माणसं उभी आहेत. हो, त्यांच्या हातात लाकडी मूठ आहे आणि ते वाखाचा कच्चा धागा फिरवून त्याला अचूक पीळ देऊन दोरखंड तयार करत आहेत. ही हाताची चलाखी आणि समन्वय पाहण्यासारखा असतो. आणि त्यातून बनणाऱ्या वस्तूंची उपयुक्तता बघा. शिंकी, मुसकी, गोफण, कासरे. हो, आणि आजच्या पिढीला कदाचित या शब्दांचा अर्थ माहीत नसेल, त्यामुळे थोडा स्पष्ट करूया. नक्कीच. शिंकी म्हणजे पूर्वीच्या काळी मांजरांपासून किंवा मुंग्यांपासून अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी छताला टांगून ठेवलेली दोरीची जाळी. मुसकी म्हणजे जनावरांनी उभ्या पिकात तोंड मारू नये म्हणून त्यांच्या तोंडाला बांधली जाणारी दोरीची जाळी. गोफण हे तर शेतकऱ्याचं महत्वाचं हत्यार. पाखरांना पिकावरून उडवण्यासाठी दगड भिरकाळणारी दोरी. अगदी बरोबर. आणि कासरे म्हणजे बैलगाडी हाकण्यासाठी लागणारी दोरी, कांदे बटाटे ठेवण्याच्या पिशव्यात ताक घुसळण्याच्या रवीची दोरी. हे सगळं शेतीच्या आणि रोजच्या जगण्याच्या अगदी केंद्रस्थानी होतं. बरोबर. यातून आपल्याला सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीचं एक उत्कृष्ट मॉडेल दिसतंय. शेतकरी अन्न पिटवतो, पण त्याला शेतीसाठी आणि जगण्यासाठी लागणारी ही साधने सुतार, बुरूड आणि दोरखंड बनवणारे कारागीर पुरवतात. एकमेकांना पूरक. हो, एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला कसा पूरक ठरतो आणि त्यातून संपूर्ण गाव बाहेरील जगावर अवलंबून न राहता कसे टिकून राहते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. यालाच खऱ्या अर्थाने लोकल इकॉनॉमी म्हणता येईल. नक्कीच. आत्तापर्यंत आपण लाकूड, माती, बांबू आणि वाघ या पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या किंवा घराबाहेर चालणाऱ्या कामांबद्दल बोललो. पण या पारंपरिक कारागिरीत घरातल्या महिलांच्या कलात्मकतेचाही तितकाच मोठा वाटा होता. रांगोळीची कला आणि शिवणकाम या 2 गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रांगोळी ही केवळ एक सजावट नव्हती, तर ती एक अत्यंत प्रगत अशी भूमितीय कला आहे. होय, अंगण शेणाने सारवून त्यावर ठिपक्यांच्या आधारे जी भुईफुलं काढली जायची, ती काढण्यासाठी प्रचंड एकाग्रता लागायची. विशेषतः शिरगोळ्याच्या पिठाची म्हणजे पांढऱ्या शुभ्र दगडाच्या भुकटीची धार बोटांच्या चिमटीतून अशी अचूक सोडायची असते की पाहणाऱ्याने तोंडात बोट घातलंच पाहिजे. अचूकता आणि प्रमाण याचं ते उत्तम उदाहरण असायचं. आणि जशी रांगोळीची अचूकता तशीच शिवणकामाची जादू. हो, इथे अपसायकलिंग किंवा टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याची संकल्पना खूप ठळकपणे दिसते. अगदी बरोबर.
घरातल्या ज्येष्ठ महिला किंवा आजी शिंप्यानी आणून दिलेल्या कपड्यांच्या रंगीबेरंगी तुकड्यांमधून काय काय बनवायच्या? हा. वाकळ किंवा गोधडी. हो, गोधडी. विविध रंगांचे आणि आकारांचे कापडाचे तुकडे एकत्र जोडून तयार केलेली वाकळ म्हणजे आजच्या भाषेत महागडे पॅचवर्क क्विल्ट आहे. अगदी तसंच. पण मला इथे एका विशिष्ट वस्त्राबद्दल नक्की विचारायचं आहे. पाठात कुंची या वस्त्राचा खूप खास उल्लेख आहे. हा. जेव्हा एखादी माहेरवाशीण आपल्या बाळासाठी सुंदर कुंची घेऊन सासरी जायची तेव्हा तिचा सासरी रुबाब वाढायचा असं म्हटलंय. असं का? हा, खूपच महत्वाचा आणि सांस्कृतिक संदर्भ असलेला मुद्दा आहे. कुंची म्हणजे लहान बाळांना थंडीपासून वाचवण्यासाठी डोक्यावरून घालायचे एक विशिष्ट कपडे, ज्याला पाठीमागे एक निमुळता टोप असतो. जेव्हा एखादी आजी स्वतःच्या हातांनी अत्यंत बारकाईने नक्षीकाम करून रंगीबेरंगी धाग्यांनी कुंची बनवायची ना, तेव्हा ती केवळ एक कापडी वस्तू नसायची, मग माध्यम असायचे. अरे वा. जेव्हा ती नक्षीदार कुंची सासरी जायची तेव्हा सासरच्या लोकांना त्या वस्तूमधील मेहनत आणि सौंदर्य पाहून त्या मुलीच्या माहेरच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या संस्कारांबद्दल आदर वाटायचा. म्हणून तिचा तो रुबाब वाढायचा. या वस्तू म्हणजे केवळ थंडीपासून वाचवणाऱ्या गरजा नव्हत्या, तर सामाजिक संबंध आणि प्रतिष्ठा दृढ करण्याचे दुवे होते. हे ऐकायला खरंच खूप भारी वाटतंय. हो ना. पण आता मला तुम्हाला एक थोडासा कळीचा प्रश्न विचारायचा आहे. तर मग या सगळ्याचा आजच्या आपल्या जीवनात काय अर्थ आहे? म्हणजे हे सगळं ऐकायला नॉस्टॅल्जिक वाटतं, छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर आज आपण मॉलमध्ये किंवा दुकानात जातो आणि अवघ्या 10 मिनिटात प्लास्टिकच्या मशीननं बनवलेल्या डझनावारी वस्तू विकत घेतो. बरोबर आहे. गावेही आता पूर्वीसारखे स्वयंपूर्ण राहिलेली नाहीत. मग आजच्या या फास्ट जगात या जुन्या वेळखाऊ कारागिरीचं खरोखर काही महत्त्व उरलंय का? हा पाठ आजच्या काळात कसा लागू पडतो? हा प्रश्न अत्यंत रास्त आणि विचार करायला लावणारा आहे. आणि खऱ्या अर्थाने इथेच जुन्या आणि नव्या जगाचा संगम होतो. कसं काय? पूर्वी हे सगळे व्यवसाय केवळ विशिष्ट कुटुंबांपुरते किंवा बलुतेदार पद्धतीमुळे जातींपुरते मर्यादित होते. त्याचे ज्ञान फक्त घराच्या 4 भिंतीतच मिळत असे. पण आज तसे नाहीये. आज सर्वात मोठा बदल हा झाला आहे की कोणीही आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कोणताही व्यवसाय निवडू शकतो. म्हणजे पारंपरिक चौकटी मोडून कोणीही हे कौशल्य आत्मसात करू शकतं. नक्कीच. आज तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मातीकाम, फॅशन डिझाईन किंवा इंटिरियर डिझायनिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन तज्ज्ञांकडून घेऊ शकता. हो, हे तर आहे. पूर्वीच्या काळी उत्पादन मर्यादित होते, कारण सगळी कामे हातांनी आणि संथ गतीने व्हायची. पण आज या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक व्यावसायिकतेची जोड मिळाली आहे. आधुनिक यंत्रे, कुशल कामगार, नवीन तंत्रज्ञान आणि भरपूर मेहनत यांच्या जोरावर या पारंपरिक कलांचे मोठे व्यवसाय आज उभे करता येतात. म्हणजे जुनी कला आणि नवतंत्रज्ञान यांची सांगड. अगदी तसंच. पाठाचा आणि या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे की लोकांच्या बदलत्या मागणीनुसार व्यवसायात बदल करणे आवश्यक असते. हो. आज हँडमेड किंवा कस्टमाइज्ड वस्तूंना जागतिक बाजारात प्रचंड किंमत आहे. जर आपण आपल्या या जुन्या कारागिरीला आधुनिक मार्केटिंग आणि डिझाईनची जोड दिली तर आपण एक प्रचंड मोठी आणि शाश्वत अर्थव्यवस्था पुन्हा उभी करू शकतो. ॲडॅप्टेशन किंवा काळानुसार स्वतःला आणि आपल्या कौशल्यांना बदलणे हेच कोणत्याही व्यवसायाच्या यशाची गमक असते. काळानुसार स्वतःला बदलणे हा खूपच मोलाचा विचार आहे. जाता जाता मला या पाठातील आणखी एका पैलूकडे श्रोत्यांचं लक्ष वेधावंसं वाटतं, तो म्हणजे पाठाची भाषा. अतिशय प्रवाही भाषा आहे. हो ना. लेखिकेने इतकी अस्सल आणि प्रवाही भाषा वापरलीये की त्यात अनेक वाक्प्रचार अतिशय सहजपणे आले आहेत, विशेषतः तोंड या शब्दाशी संबंधित. मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे नवल व्यक्त करण्यासाठी तोंडात बोट घालणे किंवा एखादी गमतीदार गोष्ट आठवली की तोंडावर हसू फुटणे. होय. ही भाषेची गंमत आणि रांगडेपणा या पाठाचं भाषिक सौंदर्य अधिकच खुलवतो. होय, आणि या अस्सक ग्रामीण भाषेमुळेच तो केवळ एक माहिती देणारा लेख न राहता आपल्याला त्या काळात घेऊन जाणारा एक जिवंत अनुभव बनतो. नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो आणि श्रोत्यांनो, आजच्या या सखोल चर्चेचा आपण आता समारोप करूया. आपण पाहिलं की कुम्हाराच्या चाकापासून आणि मातीच्या मोगाडेऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास बुरुडाघरच्या बांबूच्या टोपल्या, जिनगराची रंगीबेरंगी खेळणी, वाखाचे मजबूत दोरखंड, आजीच्या हातची उबदार वाकळ आणि माहेरचा रुबाब सांगणारी कुंची असा प्रवास करत आजच्या आधुनिक कौशल्य विकासापर्यंत आणि शाश्वत अर्थव्यवस्थेपर्यंत येऊन पोचलाय. अगदी बरोबर.
हा पारंपरिक कारागिरीचा आणि मानवी सर्जनशीलतेचा प्रवास खरोखरच खूप रंजक होता. आणि या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. कोणता? आजच्या या मास प्रोडक्शन आणि प्लास्टिकच्या वेगात आपण अशा हजारो वस्तू वापरतो ज्या मशीनमधून एका साच्यातून बाहेर येतात. त्या सर्व एकसारख्याच दिसतात, अचूक असतात, पण त्यांच्यात स्वतःचा असा कोणताही जीव नसतो. खरंय. पण आजची ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात किंवा आजूबाजूला एकदा नजर फिरवा. विचार करा, तुमच्या घरात अशी कोणती वस्तू आहे का जिच्यात ती बनवणाऱ्या कारागिराच्या हाताची ऊब, त्याची मेहनत आणि त्याची कलाकुसर आजही जिवंत आहे? मग ती एखादी जुनी पितळी समई असेल, लाकडी देवरारा असेल किंवा आजीने शिवलेली एखादी साधीशी गोधडी असेल. कदाचित खऱ्या अर्थाने आधुनिक होणे म्हणजे आपली जुनी मुळं तोडून टाकणे नव्हे, तर आपली हीच हरवलेली कारागिरी नव्या रूपात पुन्हा शोधणे आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक होणे म्हणजे हरवलेली कारागिरी पुन्हा शोधणे. क्या बात है. विद्यार्थी मित्रांनो, या एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. नक्कीच. हा विषय आणि ही पारंपरिक कारागिरी आजच्या काळात किती महत्वाची आहे याचा तुम्ही नक्कीच विचार करा. पुढील वेळी अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या वेधासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि आजची ही सखोल चर्चा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.